दादा, या महिन्यात हे एवढे पैसे खर्च झाले मठासाठी आणि हे एवढे पैसे शिल्लक राहिलेत. आश्रमाच्या मागची भिंत पडायला आली आहे, ती बांधून घ्या. आणि मागच्या आळीतल्या भक्त निवासाचा रंगही करून घ्या. हो चालेल, पण दादा त्यासाठी बऱ्यापैकी पैसे लागतील. मग हे आहेत की. दादा, अहो हे तुमचे पैसे आहेत. नाही, यात माझं काही नाही. जे काही आहे ते मठाचं आहे. दादा नाही, हे पैसे लोकांनी तुम्हाला दिले. चुकताय तुम्ही सुधाकरराव. मठाला मिळालेल्या देणग्या आहेत त्या. पण हे पैसे बँकेत ठेवून निदान तुम्ही व्याज तरी घ्यावं. तुम्ही आणि तुमचं कुटुंब पिढ्यानपिढ्या या मठाची सेवा करताय. सेवा निरपेक्ष असेल तरच ती खरी सेवा. पंत सचिव कुटुंब मठासाठी आहे, मठ आमच्यासाठी नाही. झाला का तुमचा सगळा हिशोब? हो. माई, पण आज मी हिशोबनीस म्हणून नाही तर तुमचा व्याही म्हणून तुम्हाला सांगतोय. मठासाठी वाहून घेतलं तुमच्या कुटुंबाने, पण मोबदल्यात एक पैसाही घेतला नाही कधी, याचं वाईट वाटतं. माई, आता तुम्हीच दादांची समजूत काढा. अहो यात मी काय त्यांना सांगणार, ते सगळं विचार करूनच ठरवतात. घ्या चहा घ्या. नाही नको. सुधाकरराव, आमची काळजी करण्यापेक्षा तुम्ही मठाची काळजी घ्या. पैसे उरत असतील तर ते बँकेत ठेवून त्यावर व्याज कमावण्यापेक्षा गरीब विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करूया आपण. आणि हो, त्या पिराजीनं मागे कर्ज घेतलं होतं ते त्याला फेडता येत नसेल तर यातून त्याला मदत करा.